हॅलो डियर स्टुडंट्स, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे विचारला आहे सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू एड्स. एड्सच्या रेफरन्समध्ये खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते फाइंड करायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट दिलं आहे इट इज ट्रान्समिटेड थ्रू इन्सेक्ट बाईट. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. एड्स कॅनॉट बी ट्रान्सफर्ड थ्रू इन्सेक्ट बाईट बिकॉज त्यामध्ये इतकं पोटंट व्हायरस लोड नसतो की तो एका पर्सनपासून दुसऱ्यापर्यंत ट्रान्सफर होऊ शकेल. ठीक आहे. ऑप्शन बी इथे आपल्याला दिला आहे it is very easily curable. This is also a wrong statement. AIDS is very difficult to cure because it causes infection into our T helper cell आणि त्याला डिटेक्ट करणं आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्याच्या आपण अँटीव्हायरसेस फाइंड करणं सुद्धा इम्पॉसिबल आहे, कारण की हा व्हायरस कंटिन्युअसली आपण म्हणू शकतो मॉडिफाय होत राहतो. सो हेन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द क्युअर फॉर इट. ओके. त्यानंतर दिलं आहे पेशंट्स कॉल्ड ॲज नॉन प्रोग्रेसर्स डेव्हलप एड्स व्हेरी स्लोली और नेवर एट ऑल. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. दॅट इज ऑप्शन सी. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. काही पेशंट्स जे असतात एड्सचे, HIV एड्सचे, दे डेव्हलप इन्फेक्शन or AIDS very late or not at all. ओके. सो इन्फेक्शन त्यांच्या बॉडीमध्ये असतं, व्हायरस त्यांच्या बॉडीमध्ये आहे, बट तो कधीच डेव्हलप होत नाही आहे. त्यांना आपण म्हणतो नॉन प्रोग्रेसर्स और त्याला आपण म्हणू शकतो इलीट कंट्रोलर्स. ठीक आहे. तर हे जे असतात पीपल दीज आर हॅव्हिंग व्हायरस इन टू देअर बॉडी, बट त्यांच्यामध्ये एड्स प्रोग्रेस होत नाही, कारण ह्याचं रिझन असतं त्यांच्याकडे CD4 काउंट ग्रेटर असतो. ठीक आहे. सो हेन्स दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. आणि लास्ट स्टेटमेंट दिलं आहे इट स्प्रेड्स थ्रू casual contact. Not correct. With infected person. Okay. Casual contact is with shaking hands, hugs, or say a casual kiss. Then it is not transmitted through all of these. So correct answer इथे आहे option C. All the best. Keep learning with PW.